राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आयोजित कोपरी येथील चैत्र नवरात्र उत्सव यंदा धूमधडाक्यात साजरा होणार आहे. या उत्सवाच्या निमित्तानं स्वराज्याचं आख्यान, अभंग, रिपोस्ट, माता की चौकी यासह अनेक दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर, वंदना गुप्ते, निर्मिती सावंत, बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर, पुन्हा शिवाजीराजे भोसले फेम अभिनेता सिद्धार्थ बोडके, राष्ट्रीय बालगायक पुरस्कार विजेती त्रिशा ठोसर इत्यादी नामवंत कलाकार या उत्सवाला हजेरी लावणार आहेत, अशी माहिती आज एका पत्रकार परिषदेत खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. पत्रकार परिषदेला महापौर शर्मिला पिंपळकर, नगरसेविका मालती पाटील, नम्रता पमनानी, नगरसेवक अनिल भोर, प्रकाश कोटवानी, हेमंत पमनानी, ऋषिकेश माने, संतोष बोडके, प्रकाश पाटील, शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी कार्यकर्त्या उपस्थित होत्या. संत तुकाराम क्रीडांगण, कोपरी कॉलनी पूर्व या ठिकाणी या भव्य दिव्य उत्सवाचं आयोजन करण्यात आले. बुधवारी 18 मार्च रोजी संध्याकाळी देवीचं आगमन होणार असून 19 मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी 1:15 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाजत गाजत देवीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तर रात्री 7:30 वाजता प्रसिद्ध गायिका धनश्री देशपांडे, केतकी भावे जोशी, केतकी चैतन्य यांचा उदे ग अंबे उदे हा देवीचा जागर कार्यक्रम सादर होणार आहे. स्मिता गवाणकर या कार्यक्रमाचं निवेदन करणार आहेत. शुक्रवारी 20 मार्च रोजी 7:30 वाजता अविनाश कावाडी, शशांक पाटील, पौर्णिमा काकडे हे नामवंत कलाकार ठाण्याच्या आगरी आणि कोळी परंपरेला उजाळा देणार असून आगरी कोळीपाडा हा लोकप्रिय आगरी कोळी गीत, संगीत आणि नृत्याचा बहारदार कार्यक्रम सादर करणार आहेत. रविवारी 22 मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेला आणि स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा सांगणारा स्वराज्याचं आख्यान हा भव्य दिव्य कार्यक्रम सादर होणार आहे. संत परंपरेला उजाळा देणारा आणि मराठीतील लोकप्रिय अभंगांना वेगळ्या थाटानं मांडणारा अभंग रिपोस्ट या गाजलेल्या कार्यक्रमाचं आयोजन सोमवारी 23 रोजी करण्यात आलंय. मंगळवारी 24 मार्च रोजी झी टीव्ही आणि स्टार प्रवाह टीव्हीवर गाजत असलेल्या लिटिल चॅम्प्स अर्थात बालगायक आपल्या जादुई आवाजानं या उत्सवाला 4 चांद लावणार आहेत. या कार्यक्रमामध्ये श्रुद्धी कदम, ओमकार कानेटकर, जुई चव्हाण आणि पलाक्षी दीक्षित हे लोकप्रिय बालकलाकार आपली कला सादर करणार आहेत. तर बुधवारी 25 मार्च रोजी रंगीलो रास दांडिया नाईट हा दांडियाचा कार्यक्रम रंगणार आहे. यामध्ये विजय धुरी, के पौर्णिमा, हरीश ठक्कर हे लोकप्रिय कलाकार महिला दांडिया नाईटमध्ये रंग भरणार आहेत. आरजी आणि अमित काकडे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत. याशिवाय या उत्सवामध्ये रोज देवीचा मंगलाभिषेक, सप्तशती पाठ वाचन, सामूहिक देवी राजोपचार पूजन, देवीचं अर्चन, मध्यान्ह आरती, सहस्रचंडी याग, सांज आरती इत्यादी सर्व कार्यक्रम नित्यनेमानं होणार आहेत. तरी नागरिकांनी या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. मार्गदर्शनाखाली आणि आमच्या सगळ्यांची वहिनी लता एकनाथ शिंदे सौ यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवाचं आयोजन या ठिकाणी केलं जातं. संपूर्ण धार्मिक वातावरणामध्ये हा उत्सव या ठिकाणी केला जातो आणि यावर्षी थोडासा उत्साह आमचा जास्त आहे. ठाणे पूर्व विभागामध्ये हा उत्सव आहे आणि आमच्या ठाणे पूर्वच्या महापौर शर्मिला पिंपळकर ठाणे पूर्वच्या महापौर आहेत आणि त्याच्यामुळे हा उत्साह आमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवरती यावर्षी जास्त आहे. देवीची कृपा आमच्या ठाणे पूर्ववर झालेली आहे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनसुद्धा आम्ही केलेलं आहे. त्याच्यामध्ये स्त्रीशक्तीचा जागर आहे, त्याचबरोबर जो स्थानिक भूमिपुत्र आहे त्यांच्यावरती आगरी कोळी संस्कृतीचं या ठिकाणी जे सांस्कृतिक महोत्सव आहे तोसुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. माता की चौकी आहे, स्वराज्याचं आख्यान छत्रपती संभाजी महाराजांवरती एक वेगळ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी सिद्धार्थ बोडके हे सादर करणार आहेत आणि अभंग रिपोस्ट हा नावाजलेला कार्यक्रम जो संत साहित्य एक वेगळ्या स्वरूपात तरुणांमध्ये लोकप्रिय व्हावं त्या हेतूने हा कार्यक्रम जो महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये एक मराठी भाषेवरती तो केला जातो. अभंग रिपोस्ट या कार्यक्रमाचं आयोजन आहे. छोटे उस्ताद बालकलाकार आहेत जो विविध क्षेत्रामध्ये गायनाच्या क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत, त्यांचंसुद्धा या ठिकाणी कार्यक्रम आहेत. दांडिया रास आहे,
आणि विविध मराठी कलाकार, मग वंदना गुप्ते असतील, निर्मिती सावंत असतील, वर्षा उजगावकर असतील, हे सर्व विविध कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि त्यांचा सुद्धा सत्कार यावेळी या मराठी कलाकारांचा केला जाणार आहे.